नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बृहन्मुंबई परिवहन बस वाहक भरती 2026 मित्रांनो बस वाहक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 5 मध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1948 ला स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, MSRTC चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? MSRTC चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, वाहन चालवताना लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय? बघा, वाहन चालवताना लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ नेमका कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे थांबाचा हा अर्थ असतो. कोणता मित्रांनो? लाल हा वाहतूक सिग्नलचा अर्थ म्हणजे थांबा असा असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, PUC प्रमाणपत्राचा संबंध कशाशी आहे? बघा, PUC प्रमाणपत्राचा संबंध हा कशाशी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वाहनाच्या प्रदूषणाची तपासणीचा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, वाहनाच्या टायरमध्ये योग्य हवा ठेवण्याचा प्रमुख फायदा कोणता असतो? बघा, वाहनाच्या टायरमध्ये योग्य हवा ठेवण्याचा प्रमुख फायदा कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंधन कार्यक्षमता व सुरक्षितता सुधारते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली आहे? बघा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, वाहनाने प्रवास केलेले अंतर मोजणारे उपकरण कोणते? बघा, वाहनाने प्रवास केलेले अंतर मोजणारे उपकरण आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ओडीमीटर. कोणत्या मित्रांनो? ओडीमीटर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, चालकाने वाहन चालवताना सर्वात महत्त्वाचे कोणते तत्व पाळावे? बघा, चालकाने वाहन चालवताना सर्वात महत्त्वाचे कोणते तत्वे पाळले पाहिजे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वाहतूक नियम व सुरक्षित अंतर. हे काय मित्रांनो? महत्त्वाचे म्हणजे तत्व पाळले पाहिजे. कोणते मित्रांनो? वाहतूक नियम व सुरक्षित अंतर हे त्याने पाळले पाहिजे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात आहे? बघा, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार हे कोणत्या भागामध्ये देण्यात आलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भाग 3 मध्ये देण्यात आलेले आहे. किती मध्ये मित्रांनो? भाग 3 मध्ये देण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या कलमाला संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटले जाते? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला संविधानाचे हृदय आणि आत्मा म्हटलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कलम 32 ला म्हटलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, वाहनातील इंजिनाचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कोणती प्रणाली महत्त्वाची आहे? वाहनातील इंजिनाचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कोणती प्रणाली महत्त्वाची आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कूलिंग प्रणाली ही महत्त्वाची आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, वाहन थांबविण्यासाठी मुख्यतः कोणती प्रणाली वापरली जाते? वाहन थांबविण्यासाठी मुख्यतः कोणती प्रणाली वापरली जाते? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो हा पण. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ब्रेक प्रणाली वापरली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, पुस्तक या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? बघा, पुस्तक या शब्दाचे अनेक वचन आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुस्तके. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असते? बघा, लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 25 वर्षे लागते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, एस टी बस सेवेचा मुख्य उद्देश कोणता आहे बघा. एस टी बस सेवेचा मुख्य उद्देश आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा. हे काय मित्रांनो, एस टी बस सेवेचा प्रमुख उद्देश आहे. कोणता आहे? सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी प्रमुख नदी कोणती आहे बघा. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी प्रमुख नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तापी नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो बघा. गोदावरी नदीचा उगम हा कोणत्या ठिकाणी होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणाहून गोदावरी नदीचा उगम स्थान होणारी म्हणजे ठिकाण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी कृष्ण नदीची उपनदी आहे? खालीलपैकी कोणती नदी कृष्णेची उपनदी आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भीमा. भीमा काय मित्रांनो, कृष्ण नदीची उपनदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते बघा. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 30 वर्षे लागते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, वाहनाच्या बॅटरीमध्ये सामान्यतः कोणत्या प्रकारची ऊर्जा साठवली जाते बघा. वाहनाच्या बॅटरीमध्ये सामान्यतः कोणत्या प्रकारची ऊर्जा साठवली जाते? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रासायनिक ऊर्जा वापरली जाते. हे आपलं म्हणजे साठवली जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, न्यूटनचा पहिला नियम कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? न्यूटनचा पहिला नियम कोणत्या कल्पनेशी संबंधित आहे? संकल्पनाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जडत्व. काय मित्रांनो? जडत्व. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 ठिकाणादरम्यान धावली बघा. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 ठिकाणादरम्यान धावलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई ते ठाणे या ठिकाणावरती धावलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, नीलकमल या शब्दातील समास कोणता आहे बघा. नीलकमल या शब्दातील समास आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कर्मधारय समास आहे. कोणता मित्रांनो? कर्मधारय समास आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती आहे बघा. भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 65 वर्ष हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय म्हणजे 65 वर्ष आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, मी उद्या पुण्याला जाईल या वाक्यातील काळ कोणता आहे बघा. मी उद्या पुण्याला जाईल या वाक्यातील आपला काळ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भविष्य काळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, उपराष्ट्रपती पदसिद्ध कोणत्या सभागृहाचे सभापती असतात बघा. उपराष्ट्रपती पदसिद्ध कोणत्या सभागृहाचे ते सभापती असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यसभेचे ते सभापती असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, धन विधेयक प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडले जाते बघा. धन विधेयक प्रथम कोणत्या सभागृहामध्ये म्हणजे मांडले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकसभेमध्ये प्रथम म्हणजे धन विधेयक हे मांडले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही यांचा निर्णय कोणाचा असतो बघा. एखादे विधेयक धन विधेयक आहे किंवा नाही यांचा अंतिम निर्णय कोणाचा असतो? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लोकसभा अध्यक्षाचा असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई कोणत्या पर्वतरांगेत आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.